नमस्कार मंडळी, आज आपण मस्त असे रवा आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार करूया। मुलांना मधल्या वेळेसाठी काहीतरी खायला बनवायचं असेल ना, तर मग हे तुम्ही पौष्टिक रवा ड्रायफ्रूटचे लाडू नक्की ट्राय करून बघू शकता। झटपट असे तयार होतात। त्याच्यासाठी कढई घेतली, कढईमध्ये साजूक तूप घालायचं। इथे मी सुक्क खोबरं वापरलेलं आहे, 1 वाटी, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी अक्रोड। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता आणि थोडे बेदाणे सुद्धा घालून घ्यायचं आणि सगळं तूप घालून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं। गरज असल्यास तुम्ही थोडं तूप अजून वापरू शकता आणि सगळी जिन्नस मंद आचेवरती बघा छान अशी भाजून घेतली। बाजूला काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये परत 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे मी। तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। घेतलेला रवा चांगला असा भाजून घ्यायचं। गरज असल्यास थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे रवा छान असा बघा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं। रवा परतून झाला की ताटात घालून पूर्णपणे गार करून घ्यायचं। ड्रायफ्रूट सुद्धा छान गार झालेले आहे। जाडसर अशी मिक्सरला वाटून घ्यायची। त्याच्यानंतर 1 वाटी रवा होता, त्याच्यासाठी 1 वाटी इतकीच पिठी साखर घेतली। तुम्ही सेम प्रमाणात गूळ किंवा खजूर देखील वापरू शकता। सगळी जिन्नस एकत्र करून घ्यायची। आता पुन्हा हे मिक्सरला थोडं थोडं तूप घालून आपल्याला फिरवून घ्यायचं, कारण तूप घातल्यामुळे एकतर लाडू सुद्धा छान लागतो खाताना आणि लाडू बांधताना सुद्धा आपल्याला वेळ लागत नाही, मस्त अशी बाइंडिंग येते। त्याच्यामुळे आपण लाडू झटपट असे तयार करू शकतो। जर तुम्हाला अगदीच मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडं दूध किंवा गरम तूप अजून घालून घेऊ शकता, पण दूध घातल्याने लाडू जास्त दिवस टिकणार नाही। त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त तुपाचा वापर केलेला आहे। मस्त असं हेल्दी आहे। मुलांना मधल्या वेळेला देण्यासाठी मी छोटे छोटे लाडू तयार केलेला आहे, कारण छोटा लाडू मुलं पटकन खाऊन घेतात। नक्की ट्राय करून बघा ही हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी।